प्रथमतः सर्व तुम्हा पत्रकारांचं मनापासून स्वागत आणि तुम्हाला खरेच मंचरकरांच्या वतीनं मी धन्यवाद देतो. कारण आज खऱ्या अर्थानं भयभीत मंचरकरांना एक शाश्वत असं आश्वासन म्हणणार नाही, परंतु त्यांच्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणानं उभं आहे हे दाखवण्यासाठी आम्ही मंडळी आज तुमच्या समोर आलेलो आहोत. आणि तुमच्या माध्यमातून सर्व मंचरकरांसमोर आम्हाला एक आमची भूमिका मांडायची की लोकांनी कुठल्याही अफवांना किंवा कुठल्याही अपप्रचारांना बळी पडू नये आणि खचून जाऊ नये. कारण मुळात टीपी प्लॅन हा कोण सँक्शन करतं, त्याची मंजुरी कुठे येते, त्याचं नियोजन कोण करतं, ते नगर रचना विभागाकडनं त्याचं सँक्शन होतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो की 2 वर्षापूर्वी नगर रचना विभागाचे सगळे अधिकारी मंचरला आले होते. मंचर नगरपंचायतच्या हॉलमध्ये एक सगळ्याच ग्रामस्थांची मीटिंग देखील झाली होती. आपल्यापैकी काही पत्रकार त्या मीटिंगलाही उपस्थित असाल. आणि त्यावेळेस एक नवीन टाउनशिप मंचरमध्ये मंजूर झालेलं होतं आणि ते आपल्या जुना बैल बाजार किसनराव बांडकेल यांच्या आणि हायस्कूलच्या बाजूला होतं. त्या स्वरूपामध्ये ग्रामस्थांची भूमिका समजावून घेण्यासाठी ते नगररचना विभागाचे अधिकारी आले होते. आणि त्यावेळेस लोकांचा तो नकार पाहिला, लोकांनी विरोध केला की नाही, आमची ही शेती आहे आणि त्यामध्ये काय आम्ही टाउन या ठिकाणी वसूल देणार नाही, दुसरं शहर तयार करून देणार नाही, अशी भूमिका मांडली. आणि त्यावेळेस त्यांनी न कळत मंचरकरांना पुढचा डीपीआर आपण बनवत आहोत, नगररचना विभागानं जाहीर केलं होतं की मंचरचा टाउन प्लॅनिंग आपल्याला बनवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही मंडळी आता कार्यरत होणार आहोत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, विशेषतः सगळ्या मंचरकरांसाठी, नगर रचना विभागातनं हा जो प्लॅन बनवला जातो शहराचा विकास आराखडा, तो एकंदरीत शहराचे क्षेत्रफळ आणि शहराची लोकसंख्या याला आधारभूत धरून पुढची 50-60 वर्षाचा तो एक विकास आराखडा तयार असतो. मग आज मंचरचं क्षेत्रफळ किती आहे, मंचरची लोकसंख्या किती आहे आणि पुढील 50 वर्षासाठी मंचरमध्ये ह्या ज्या काही डेव्हलपमेंट होणार आहे, त्यामध्ये रुग्णालय असेल, शाळा असतील किंवा विद्यालय, गार्डन असेल, नाना नानी पार्क असतील, जेवढी काही लोकांना अत्यावश्यक गरजांसाठी लागणाऱ्या जागा आहेत त्या रिझर्वेशन साठी शासनानं काही नियमावली तयार केलेली आहे. आणि काल मी उपनगराध्यक्षांची मुलाखत तुम्हीच पत्रकारांनी घेतलेली ऐकली. त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये काही भूमिका त्या ठिकाणी मांडल्या की हा नगररचना विभागानं 22-23 ला प्लॅन मंजूर केलेला आहे, तयार केलेला आहे आणि तो आमच्या इथे सिलबंद स्वरूपामध्ये आणून ठेवलेला होता. आम्हालाही ते दाखवण्यात आलेलं नाही. ज्या दिवशी आमची मीटिंग होती त्या दिवशी तो विकास आराखडा आमच्या समोर आणला गेला. आमचे सगळे मोबाईल वगैरे सगळं जे काय होतं ते बाजूला ठेवलं, काढून ठेवायला लावलं आणि नंतर ते सिलबंद पाकिट आमच्या समोर उघडलं आणि आम्हाला तो गावचा विकास आराखडा दाखवण्यात आला. आणि हा विकास आराखडा मंचरमध्ये सिलबंद पाकिट गेली 6 महिने ही बॉडी निवडून आल्याच्या नंतर जर मंचर नगरपंचायत मध्ये होतं तर त्याच्यासाठी ते सील उघडू नये. आपल्याला कल्पना आहे की कुठली अशी गोपनीय ज्यावेळेस काही माहिती असते ती सीलबंद ठेवली जाते, त्यावेळेस त्याचं सील ठोकत असताना, सील मारत असताना 4 साक्षीदार असतात, पंच असतात, त्यांच्या सह्या त्याच्यावरती असतात. जर एवढंच हे गोपनीय होतं तर कुठल्या मंचरकरांची साक्षीदार पंच म्हणून त्याच्यावर सही होती की नाही हे पाहणं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं कर्तव्य होतं. पण याच्यामध्ये कुठेही त्यांनी ती भूमिका पार पाडली नाही. त्यांच्या समोर ते सील काढलं गेलं, ते म्हणले आम्हाला ते दाखवलं. त्यांनी साधारणतः 1 तास, 2 तास, 4 तास काय दाखवलं असेल, यांचे मोबाईल बाजूला होते. परंतु मंचरकरांनी अतिशय हुशार, बुद्धिमान नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून दिलेले याची आपल्याला कल्पना आहे. 1 तास, 2 तासामध्ये त्यांची मेमरी एवढी शार्प आहे की संपूर्ण एवढ्या मोठ्या मंचर शहरामध्ये कुणाचं क्षेत्रफळ गेलेलं आहे हे त्यांच्या नजरेनं पटकन टिपलं आणि तो विकास आराखडा सीलबंद करून तसाचे तसा त्यांनी तो अधिकाऱ्यांनी ठेवला. आज तागायत तो कुणाला दाखवला नाही आणि आज लोकांना असं सांगतायत की महिन्याभरानंतर तो पब्लिश केला जाईल. सर्वसामान्यपणानं हा विकास आराखडा जर एवढा गोपनीय होता तर तो सील करताना आणि सील ओपन करताना साध्या मतपेटीच्या वेळेस तुम्ही पाहताय की इथे आल्यानंतर उमेदवार, त्याचे प्रतिनिधी यांच्या साक्षीनं, त्यांच्या सह्यांनी ते बंद केलं जातं. उघडताना सुद्धा त्यांना बोलवलं जातं, नंतर उघडतात. एखाद्या बँकेने एखादी वास्तू जप्त केली, इमारत जप्त केली तर त्याला टाळे लावताना सुद्धा शेजारी पाजारी 4 पंच बोलवतात. त्या कुलपावरती, त्या सीलवरती त्यांच्या सह्या असतात, रजिस्टरला सह्या असतात. एवढं साधं जनरल नॉलेज सुद्धा जर या नगरसेवकांना नसेल
तर मला त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि मंचरकरांच्या विषय असणाऱ्या त्यांच्या हिताची सगळे आपल्याला कल्पना येते. फक्त मला मंचरकरांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की यांनी काही लोकांनी त्याच्यात मी कुणाचाही नामोल्लेख करत नाही, पण आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की काही सभागृहाबाहेरच्या शक्ती अशा कार्यरत झाल्या की त्यांच्या पत्नी नगरसेवक म्हणून सभागृहात आहे, त्यांचे पतिराज बाहेर परस्पर लोकांना घाबरवण्याचं काम करतात. जर तुम्हाला तो नकाशा दाखवला नाही, तुम्हाला सर्वे नंबर माहित नाही, मग राजाराम बानखेलेंचं अमुक अमुक क्षेत्र गेलेलं आहे हे तुम्ही छातीटोकपणे सगळ्या गावात कसं सांगता? आणि अशाच प्रकारे मनसर मधल्या अनेक लोकांना घाबरवण्याचं काम याच नगरसेवकांकडनं चाललेलं आहे. आणि माझा एक संशय आहे, कारण माणूस घाबरला की आज तुम्हाला माहिती आहे मनसरच्या आसपासची जवळपासची सगळी क्षेत्र, सगळी शेती याची किंमत कमीत कमी 10 लाख रुपये गुंठ्याच्या पेक्षा जास्तीची आहे. जर माझी 40 गुंठे जमीन असेल ती 4 कोटीची होते, मग जाणारी जमीन मला वाचवायची असेल तर मी साहजिकच एखाद्या त्या सभागृहात ज्याची शक्ती आहे, ज्याची चलती आहे, अशा माणसाला गाठवणार सांगणार हे 5, 10, 20 लाख रुपये तुला घे बाबा, पण माझं त्याच्यातनं कसं वजा करता येईल, मला कसं वगळता येईल ते तू प्रयत्न कर. अशा संबंधित अशा पद्धतीनं लोकांना घाबरून द्यायचं आणि नंतर आपला जो गोरज धंदा आहे, ज्या उद्देशानं पुरी पावडर टिकाव घेऊन तुम्ही त्या ठिकाणी गेलात, हे निवडून आलेले नगरसेवक सगळे प्रतिनिधी लोकमतातनं निवडून आलेले नाही, ते नोट मतातनं निवडून आलेले, पैशावर निवडून आलेली माणसं पैसा मिळवण्यासाठी तत्पर करतायत आणि घाबरून जाऊन मनसरकरांना घाबरून दहशतीनं पैसे गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी राजरोसपणानं मी काही लोकांना या ठिकाणी बोलतोय, कृपया गैरसमज करून घेऊ नये. त्यांच्यापासून मनसरकरांनी सावध राहिलं पाहिजे. आज आम्ही या ठिकाणी बाळासाहेब संजू शेठ आम्ही एकत्र आलेलो आहोत. तुमच्या माध्यमातून मनसरकरांना फक्त काही पुढच्या सूचना देतो की ज्या वेळेस हा नगर विकास आराखडा जाहीर होईल, अधिकृतरित्या पब्लिश होईल, त्याच्या पुढे 1 महिन्याची त्याच्यावरती आपल्याला हरकत घेण्यासाठी मुदत असते. ती हरकत घेताना सर्वे नंबर ज्याचे एकत्रित आहे अशा लोकांनी एकत्रित येऊन एक सामुदायिक अर्ज करायचा, तो अर्ज त्या ठिकाणी द्यायचा आणि त्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला ज्यांना लोकांना काही माहीत नसेल, कल्पना नसेल, ज्या दिवशी तो नकाशा आराखडा पब्लिश होईल त्याच दिवशी संजू शेठ थोरात यांच्या ऑफिसमध्ये आम्ही समांतर ऑफिस त्या ठिकाणी सुरू करू. ज्या लोकांना मदत पाहिजे, ज्या लोकांना त्याची काय अधिकृत माहिती पाहिजे, की संजू शेठ थोरात यांच्या ऑफिसमध्ये जायचं, ती माहिती घ्यायची, पर अर्ज करून देण्यापासून सुद्धा लोकांना, शेवटी आम्ही आहोत त्या जनतेच्या मदतीसाठी आहोत, लोकांना सर्वतोपरी मदत त्या ठिकाणी करण्यात येईल. परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये, धीर सोडू नये. जर त्याच्यामध्ये आपण महिन्यामध्ये रितसर पद्धतीनं तक्रारी दाखल केल्या, आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं, योग्य असेल तर त्याची शासनाची एक कमिटी असते, शासकीय अधिकारी असतात आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांमधून सुद्धा 2-3 नगरसेवक त्या कमिटीमध्ये असतात. आणि माझी एक खात्री 100% आहे की आतापर्यंत या लोकशाहीमध्ये कुठलाही आराखडा बनवत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय कितीही वरिष्ठ मोठे अधिकारी असले, तर तो कितीही गोपनीय प्लॅन असला तरी देखील तुम्हाला माहिती आहे या ठिकाणचे प्रभाग फोडले, प्रभाग फोडताना सुद्धा लोकप्रतिनिधींच्याच माध्यमातून फोडले गेले, काही लोकांच्या माध्यमातून फोडले गेले. माझी तर पूर्णपणानं खात्री आहे की हा विकास आराखडा बनवताना सुद्धा आमच्या तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बनवलेला आहे. काही त्यांच्या हाताखालचे चेले चपाटे तुम्ही पहा, आराखडा जाहीर झाल्यानंतर किती सत्ताधारी पुढाऱ्यांच्या जमिनी त्याच्यात गेलेल्या आहेत आणि आमच्या सारख्या विरोधी काम करणारे किंवा ज्याला कोणीच वाली नाही अशा सर्वसामान्य माणसाच्या किती जमिनी गेलेल्या आहेत हे तुम्हाला निदर्शनास येईल. आणि त्यानंतर मी केलेला आरोप त्याच्यामध्ये किती तथ्य याची खात्री तुम्हाला पटेल. फक्त तुमच्या माध्यमातून जनतेला एकच आव्हान करतो की कृपया मनसरकरांनी घाबरून जाऊ नये. याला आपल्याला पर्याय, जर नाही सरकारी अधिकाऱ्यांनी ऐकलं तर कोर्ट हा आपल्याला शेवटचा पर्याय आहे. आपण सगळे मनसरकर मिळून कोर्टात जाऊ, अन्यथा नाही कोर्टात डाळ शिजली तर आपण एक मोठं जन आंदोलन उभं करू. आपला विकास आराखड्याला विरोध बिलकुल नाहीये संजू शेठ, परंतु ज्या पद्धतीनं ते झालं पाहिजे. आता एकच उदाहरण देतो, स्मशानभूमी कुठं असावी तुम्ही पत्रकारांनी विचार केला तरी तुमच्या बुद्धीला ते पटणार नाही. आमचं रयत शिक्षण संस्थेचं महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी आहे, सगळ्यांचीच अख्ख्या गावची लहान लहान मुलं त्या ठिकाणी शिकायला येतात
आणि मंचरची नियोजित स्मशानभूमी या मंडळींनी त्या हायस्कूलच्या बाजूला केलेली आहे. म्हणजे रोज तिथं प्रेत जाळणार, त्याची दुर्गंधी, त्याचा तो शोक, सगळं त्या लहान लहान मुलांच्या विपरीत काय मानसिकतेवरती परिणाम होईल याचा सुद्धा विचार संबंधित अधिकारी असतील किंवा कोणी लोकप्रतिनिधी असतील यांनी केलेला नाहीये. म्हणजे तुम्हाला फक्त लोकांना छळण्यासाठी आणि मंचरचं आतोनात नुकसान करण्यासाठी मंचरवरती काहीतरी सूर उगवण्याच्या भावनेतनं काही लोकांनी हा आराखडा बनवलाय असा माझा ठामपणाने आरोप आहे. तेव्हा मंचरकरांनो, आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहोत. घाबरून जाऊ नका. आपण याच्यातनं एक जनआंदोलन उभं करू आणि ज्या दिवशी तो आराखडा जाहीर होईल 1-2 दिवसात आपण सगळ्या मंचरकरांची एक मोठी मिटिंग घेऊ आणि त्यामध्ये काय पुढची भूमिका घ्यायची हे निश्चितपणानं ठरवलं जाईल. आणि अजून एक भूमिका या निमित्तानं संजू शेख, मंचरमध्ये जे 2 वास्तू आता नगरपंचायतीने बांधलेले आहेत त्या ठिकाणी व्यापारी गाळे आहेत. उद्या हीच मंडळी काही ना काही कारणानं त्याच्यामध्ये फेरफार करतील, परंतु आमचं तुमच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांना, प्रशासकीय व्यवस्थेला एकच सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शासकीय नियमावलीमध्ये जे काय असेल त्या पद्धतीनं त्या गाळ्यांचं लिलावाचं स्वरूप असेल, देण्या घेण्याचं स्वरूप असेल, हे फक्त शासकीय नियमाला धरून व्हावं. शासकीय नियम धाब्यावर बसून कुणी त्या ठिकाणी आपल्या सत्तेचा दुरुपयोग करणार नाही अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. आणखी अनेक प्रश्न आहेत पण एकाच पत्रकार परिषदेत मांडणार नाही, कारण आता ही त्यांनी सुरुवात करून दिलेली आहे. आम्हाला ते बोलावंच लागणार आहे आणि बोलल्याशिवाय आमच्यासारखे कार्यकर्ते थांबणार नाहीत, कारण आम्ही फक्त मंचरकरांचं हित पाहतो. सामान्य माणसाच्या गळ्याला जर कोणी नख लावत असते तर आम्ही शांत बसताना एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.